महाराष्ट्र MBA CET 2026 ची ऑफिशियल डेट आता CET सेलने जाहीर केलेली आहे. नुकत्याच आलेल्या जाहिरातीनुसार आपल्याला माहिती की आता एक्झामिनेशन वर्षातून 2 वेळा होणार आहे. तर CET सेलने दोन्हीही एक्झामिनेशनची ऑफिशियल डेट दिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत या डेट्स काय आहेत. त्यानुसार आपल्याला प्रिपरेशन कसं करायचंय, एक्झामिनेशनचा सिलेबस काय आहे, सर्व गोष्टींचं सोल्युशन मिळणार आहे. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CET बाय ग्लोबल ऑनलाईन मध्ये सर्वांचं स्वागत आहे. पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. येत्या 24 नोव्हेंबर पासून आपण 132 डेज बॅच सुरू करत आहोत. या बॅचमध्ये तुमचं पूर्ण सिलेबस एक्सपर्टच्या अंडर कव्हर केला जाणार आहे, तोही लाईव्ह सेशन्समध्ये, जो की आपला मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये असणार आहे. त्यासोबतच तुम्हाला रेकॉर्डेड सेशन सुद्धा मिळणार आहेत. काही कारणामुळे तुम्हाला लाईव्ह सेशन अटेंड नाही करता आला तर त्याचं रेकॉर्डेड स्वरूप सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. टॉपिक वाईज प्रिपरेशन चांगलं होण्यासाठी आपल्याकडे टॉपिक वाईज MCQ सुद्धा अवेलेबल आहेत. तेही तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहेत. फुल सिलेबस नोट सोबत फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. जेणेकरून तुम्ही तुमचा कन्सेप्ट क्लिअर कराल आणि त्यासोबतच MCQ प्रॅक्टिस कराल, मॉक टेस्ट द्याल आणि प्रिपरेशनला आणखीन बूस्ट कराल. त्यासोबतच MCQ सीरीजचं PDF देखील तुम्हाला मिळेल, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप कराल आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये फुल कॉन्फिडेंटली तुम्ही एक्झाम देऊन क्वालिफाय व्हाल. तर आजच या नंबरवरती तुम्हाला WhatsApp कॉल करायचा आहे किंवा WhatsApp मेसेज करायचा आणि ही बॅच जॉइन करायची आहे किंवा ग्लोबल ऑनलाईनच्या ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही जॉइन करू शकता. प्ले स्टोअरवरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचंय. हा ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल, इन्स्टॉल करायचंय. इन्स्टॉल केल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. खाली या ठिकाणी तुम्ही बघाल स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनमध्ये जायचंय. मग तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्ही जर MBA CET सर्च केलं तर तुम्हाला तिथे कोर्स दिसून जाईल. त्यावरती क्लिक करायचंय, जॉइन करायचंय आणि प्रिपरेशनला लवकरात लवकर सुरू करायचं आहे. बघा, आपली 24 तारखेपासून बॅच सुरू होत आहे आणि त्या दिवसापासून 132 दिवस आपल्या हातामध्ये आहेत. 132 दिवस आपल्याला पूर्ण स्ट्रॉंगली प्रिपरेशन करायचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी लवकरात लवकर बॅच जॉइन करा आणि प्रिपरेशनला सुरू करा. तर ही आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र CET सेलची ऑफिशियल नोटिफिकेशन, पब्लिक नोटीस आहे, जी की नुकतीच आलेली आहे. तर या ऑफिशियल पब्लिक नोटीसनुसार आपण जर बघितलं तर 9 नंबर म्हणजेच महाराष्ट्र MBA किंवा MMS CET 2026 यासाठी एक्झामिनेशन डेट दिलेली आहे. बघा, ही टेंटेटिव्ह एक्झामिनेशन डेट आहे. तर यामध्ये 6 एप्रिल ते 8 एप्रिल ही एक्झामिनेशनची तारीख असणार आहे. ठीक आहे, ही टेंटेटिव्ह तारीख आता CET सेलने ऑफिशियल नोटिफिकेशनच्या मार्फत दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच जसं की आपल्याला माहिती आहे 2 एक्झामिनेशन होणार आहेत. तर ही झाली पहिली एक्झाम. दुसरी एक्झाम जी आहे त्यासाठी सुद्धा CET सेलने नोटिफिकेशन दिलेली आहे किंवा डेट ऑफिशियली दिलेली आहे. तर यामध्ये महाराष्ट्र MBA किंवा MMS CET 2026 सेकंड महाराष्ट्र CET आणि MBA CET शेड्यूल, ओके, तो आहे 9 तारखेला. म्हणजे तो पेपर तुमचा 9 तारखेला असणार आहे, है ना. सेकंड शेड्यूल सुद्धा दिलेला आहे. तर आपली जी जाहिरात आली होती, नुकतीच जाहिरात आली होती, 2 एक्झामिनेशन होणार आहेत. तर ती एक्झॅक्टली खरी जाहिरात आहे. सेकंड शेड्यूल सुद्धा आपल्याला दिलेला आहे. तर इतका वेळ आता आपल्याकडे उरलेला आहे आणि या वेळेमध्ये आपल्याला प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. तर अजिबात वेट करू नका. कसलाच उशीर करायचा नाहीये, कुठेच दुसरीकडे लक्ष घालायचं नाहीये आणि प्रिपरेशनला फटाफट स्टार्ट करायचं आहे. त्यासोबतच बघा, महाराष्ट्र MBA किंवा MMS CET 2026 साठीचा सिलेबस कसा असणार आहे आणि मार्किंग स्कीम कशी असणार आहे, राईट. बघा, लॉजिकल रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, व्हर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, है ना, असे 3 सेक्शन दिलेले आहेत. लॉजिकल रिझनिंग, ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग यामध्ये आपल्याला बघायचं आहे की लॉजिकल रिझनिंगचे 75 प्रश्न, ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंगचे 25 प्रश्न, क्वांटिटेटिव्हचे 50 आणि व्हर्बल ॲबिलिटी रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे 50 प्रश्न, राईट. म्हणजे जसं आपण सिलेबस डिस्कस केला होता एक्झॅक्टली त्याचप्रमाणे असणार आहे. काही याच्यामध्ये बदल नाहीये. प्रत्येक राईट आन्सरला तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे, है ना. म्हणजेच मॅक्झिमम मार्क 75 प्रश्नासाठी 75 मार्क, 25 प्रश्नांसाठी 25 मार्क, 50 साठी 50, 50 साठी 50, टोटल 200 मार्क्सचा हा पेपर असणार आहे. ओके. ही एक्झामिनेशन कशी असणार आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत. त्याला 5 ऑप्शन्स तुम्हाला दिले जाणार आहेत, ABCDE. जसं आपण प्रॅक्टिस करतो MCQs आणि PYQ सेशनमध्ये, त्याचप्रमाणे 5
ऑप्शन्स तुम्हाला दिले जाणार आहेत. त्यापैकी एक राइट आन्सर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यामध्ये कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नाही. नो निगेटिव्ह मार्किंग. कुठलाही प्रश्न जर तुमचा चुकला तर त्याचे मार्क्स कमी नाही करणार आहेत. है ना? 200 प्रश्न आपल्याला 150 मिनिट्समध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. म्हणजेच तुमची एक्झामिनेशनची वेळ जी आहे ते फक्त 150 मिनिट आहे. 150 मिनिटामध्ये 200 प्रश्न आपल्याला कसेही सोडवायचे आहेत. त्यासाठी आपण प्रिपरेशन सुरू करत आहोत. येत्या 24 तारखेपासून आपली बॅच सुरू होत आहे. अजिबात उशीर करायचा नाही. बॅच जॉइन करायचं आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे. मीडियम असणारे इंग्लिश एक्झामिनेशनची भाषा जी आहे ती पूर्णपणे इंग्रजीमध्ये असणार आहे. आपण प्रिपरेशन करताना पूर्णपणे मराठीमध्ये त्याचं प्रिपरेशन करणार आहोत. बट टर्म्स, कन्सेप्ट यांची नावं वगैरे सर्व इंग्लिशमध्येच असणार आहेत. जेणेकरून तुम्हाला समजेल त्यामुळे आपण मराठीमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. ऑनलाईन मोड असणार आहे. है ना? तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने एक्झामिनेशन द्यायचे. सीबीटी बेस्ड हे एक्झामिनेशन असणार आहे. ओके. सो अजिबात उशीर करू नका विद्यार्थी मित्रांनो. प्रिपरेशनला लागा. फटाफट प्रिपरेशनला सुरुवात करा. आपल्याला पहिल्याच सत्रामध्ये, पहिल्याच एक्झामिनेशनमध्ये क्वालिफाय व्हायचं आहे. चांगल्या पर्सेंटाईलने क्वालिफाय व्हायचं आहे. आणखीन तुम्हाला काहीही डाउट्स असतील, काहीही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. मी त्याचं सोल्युशन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईन.